हे जे चाललंय ना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणपत्र द्यायचा, कोणी म्हणतात त्याच्या पूर्वी झाले असतील, आता जरांगेचं काही नाही. नाही ठीक आहे, जरांगे अनेक मराठा समाजाची मुलं म्हणतात की जरांगे समाजाचं नुकसान करताय. मराठा समाजातील मुलं आता बोलायला लागली, कारण EWS मधून जवळपास 80-85% वाटा त्यांना मिळायचा. तिथून आता त्या सवलती बंद झाल्या त्या ओबीसीच्या त्यांच्या धोरणामुळे. अनेक पोरांना त्यातून नुकसान भोगावं लागतं आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की हा वाद पेटवत असताना जरांगे पाटलांनी त्यांचा तो वाद त्यांना माहीत, मी त्याच्यावर बोलणार नाही आणि तो काही त्याच्यावर बोलण्याची आम्हाला गरजही नाही. पण प्रश्न असा येतो की या लोकांनी सरकार म्हणून का झुकते आहे, का मान वाकवून त्याच्या दरवाजात जात आहे? एवढी लाचारी सरकार का बघ, एवढं म्हणजे निष्क्रियपणा आहे की किंवा यांचं हे सरकार बनून एवढा त्यांच्या आंदोलनाला का घाबरते आहे? आणि आज जे ते वक्तव्य करत आहेत बावनकुळेवर वक्तव्य, म्हणजे महसूल मंत्र्यावर ते बोलावं याचा अर्थ असा आहे की मंत्र्यावर दबाव टाकणं आणि त्या दबावातून ज्या जात पडताळणी समिती आहेत त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि मग त्या सगळ्या व्हॅलिडिटी क्लिअर करून घ्यायच्या, हे त्यामागचं कारण आहे. आणि यासाठीच ती खेळी त्याला त्याचे सल्लागार देतात. महसूल मंत्र्यांवर